नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 150ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्याने कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका. भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे श्लंबोदर, सहावे नावते, सातविघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री नायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशिबारा, 3 संध्यामने नर, विघ्नभीती नसेताला प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, पुत्रार्थ्याला मे पुत्र, मोक्षार्थ्याला मे गती. जपता गणपती स्तोत्र सामसत फळ, 1 वर्ष पूर्णता मिळसे देणे संशय. नारदानी नथले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्री धनाने मर्थपटण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे.
मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी, असे सुंदर आयुष्य जगण्यात दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा चिंतनाचा विषय आहे थोरा मोठ्यांचे आचार विचार आपण स्वीकारतो का आणि त्याचा अवलंब करतो का आपल्या आयुष्यात, यावर चिंतन करायचं. आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची जय बोलतो, खूप काही आपण करतो, पण त्यांचे आचार विचार आपण आपल्या नित्य जीवनात किती अवलंब करतो हे महत्त्वाचं आहे. लोकमान्य टिळक झाले, सावरकर झाले, भगतसिंग, आंबेडकर किंवा अजून कितीही मोठे लोक जेवढे झाले आहेत, त्यांचा इतिहास तर आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये थोडाफारच आपण वाचतो, एक अभ्यासक्रमापुरतं वाचतो. आपण आपल्या अवांतर वाचनामध्ये त्यांचं वाचन किती करतो आणि त्यांचं वाचन केल्यानंतर त्यांच्या आचारविचारांचं आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये आपण किती अवलंब करतो हे महत्त्वाचं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणतो आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपण दारू पितो, व्यसनांच्या आहारी जातो, मोबाईलच्या आहारी जातो, पुन्हा एका स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला चुकीचा असतो. त्यामुळे नुसतं जय म्हणून किंवा आम्ही या शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये जन्मलो किंवा तो नुसता अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाही, जर आपण त्यांचे आचार विचार अवलंब करत नसू तर. त्यामुळे याच्यावर चिंतन करा की आपण कुठे कमी पडतो आहोत. आपल्याला नुसतं त्या थोरा मोठ्यांचे विचार आचार वाचून ऐकून उपयोग नाही, तर त्यांचा आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी अवलंब करू तेव्हा खरा त्याला अर्थ आहे. त्या मोठ्यांचे फक्त जयंती वगैरे साजरे करूनही काही उपयोग नाही आहे. जयंती साजरी करणं ही त्यांची आठवण, पण त्यापेक्षा तुम्ही तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जेव्हा प्रत्येक वेळी त्यांच्या विचार आणि आचारांवरती जेव्हा काम करता तेव्हा खरी त्यांच्यासाठी ती जयंती साजरी होणं किंवा पुण्यतिथी साजरी होणे त्यांचे हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावर आपण चिंतन करायला हवं. कारण का प्रत्येक वेळी काय होतं, आपण एक वाहवत जातो, नुसतं काय म्हणतो ना, एक वेगळाच आपण नुसता जय बोलण्यापुरता एक अभिमान आपण बाळगतो, एक आपण त्याला एक वेगळी दिशा देऊन ठेवलेली आहे. तरुणांपर्यंत त्यांचे विचार आचार पोहोचून ते त्यांच्यामध्ये भिनले पाहिजेत.
प्रत्येक दिवशी त्यांचं आठवण आपल्याला नुसतं जयंतीपुरती मर्यादित न राहता प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आपल्याला त्यांच्या कार्यामधून त्यांच्या विचार आचार आपण जर त्यांचे अवलंबले तर ते महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच आपल्याला आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येक वेळी ते आपण अवलंब करतो आहोत का हे स्वतःचं परीक्षण झालं पाहिजे, स्वतःचं निरीक्षण झालं पाहिजे की आपण थोडा मोठ्यांचे विचार आचार कसे आपल्यामध्ये भिनवणार आहोत, कसं आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घेणार आहोत हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेपासून थोडा मोठ्यांचे आचार विचार नुसते वाचू नका, ऐकू नका, पाहू नका, तर त्याचा अवलंब आपल्या स्वतःच्या जगण्यामध्ये करा. तीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, तोच त्यांचा खरा सोहळा असेल, तीच खरी त्यांना जयंती असेल. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.